असं कधी असं तुमच्या डोक्यात कधी विचार आला की आपल्याला शेती करायची आहे? शेती म्हणजे जसं माझं ग्रॅज्युएशन झालं का नाही हा त्यावेळेस मी इकडे तिकडे बघत होतो हा. की बाबा शेतीनं आपल्याला काय वेगळं प्रयोग करता येईल का. बर मग त्या दृष्टीनं आपण थोडासा अभ्यास केला मार्केटचा, युट्यूबला व्हिडिओ बघून हे करून बर. थोडंसं अच्छा, मग- युट्यूबला हे ज्ञान मिळतंय म्हणजे? मिळते. हा. मग आता आपण ह्या सरीतनं जाऊया. हे कशाचं शेत आहे? हे सुद्धा कलिंगडचं आहे. ही कलिंगडाचं शेत आहे. कलिंगडचं आहे. बर. आणि तुम्ही हे एकतर तुम्ही ड्रिप इरिगेशन केलंय म्हणजे ठिबक सिंचन. ठिबक आहे सगळीकडे. अच्छा. आणि हे मल्चिंग केलेलं आहे. Mulching आहे. हे जरा ह्या तंत्रज्ञानाविषयी सांगा. ह्यात काय होतं, तुम्हाला पाहिजे एवढं पाणी देता येतं. पाण्याची जरी कमतरता असली तर हो. ठिबकनं तुम्ही 2 तास जर मोटर चालली तर तुम्ही 1 एकरभर तुम्ही अख्खा उन्हाळा जर असला तर हो. तुम्ही वेचू शकता. आणि बरं. मल्चिंगचा फायदा असा आहे की कंटिन्यू आपसा कंडिशन त्यात टिकून ठेवतं आणि तुम्हाला गवत येत नाही. बर. आणि झाडांची मुळांची जी वाढ आहे हो ती अंधारात हो. फास्ट होती. त्यामुळे एवढा काय ह्याचा कीटकांचा ह्याचा थ्रिप्स मावाचा काय त्याला परिणाम पडत नाही. बर. त्यामुळे औषधांची बचत होती बर आणि ही फायदेशीर ठरतं शेतकऱ्यांना. बर. तुम्ही मगाशी सांगत होता की युट्यूबवरनं तुम्ही माहिती घेतली. माहिती हा. तर मग युट्यूबवरनं तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली आणि मग तुम्ही हे शेतीत प्रयोग करायचा ठरवलं. घरचे आई वडील वगैरे म्हणले असतील, अरे तू इंजिनिअरिंग केले तिकडं जायचं, इकडं कुठे येतोय हो. असं काहीतरी बोलले असतील की? हो, झालं त्यांचं चाललंय की इकडे जॉब कर, हे कर, ते कर. हा. पण आपल्याला आवड असल्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे ना आपण बाहेर फिरलोय. हो. जॉब पण केला 2 महिने. हा. Job ही केला होता? जॉब पण केला बर एका कॉन्ट्रॅक्ट हाताखाली. बर. पण तिथं काही एवढं फायनान्शियल स्टेबल आपण होऊ शकत नाही असं कळलं मला. हा. आणि मग आपण म्हणलं आपल्याकडे शेती आहे, वडलोपार्जित, आपण त्यात काही वेगळं करू शकतो. बर.